GST 2.0 मुळे एका क्षेत्राचं फ्युचर पूर्णपणे बदलून गेलंय आणि ते म्हणजे इन्शुरन्स इंडस्ट्री. कारण आधी लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सवर 18% GST लागायचा, जे गव्हर्नमेंटनं पूर्णपणे काढून टाकले आहे. आधी जर तुम्ही 50,000 रुपयाची हेल्थ पॉलिसी घेतली तर त्यावर तुम्हाला 9,000 रुपये एवढा GST भरावा लागत होता, परंतु आता तीच पॉलिसी तुम्हाला 9,000 रुपये स्वस्त मिळणार आहे. परंतु या GST रेट कटचा नेमका काय फायदा आहे? सर्वात पहिलं म्हणजे जास्त लोक इन्शुरन्स खरेदी करतील. आधी ज्या मिडल क्लास लोकांना त्यांचं इन्शुरन्स प्रीमियम जास्त वाटत होतं, आता ते हे इन्शुरन्स प्रीमियम अफोर्ड करू शकतील. दुसरं म्हणजे इन्शुरन्स रिन्युअल देखील वाढतील आणि सर्वात महत्त्वाचं, भारतातील इन्शुरन्स कव्हरेजचा बेस वाढत आहे, ज्याने देशाची फायनान्शियल सिक्युरिटी अजून जास्त मजबूत होत आहे. खरं पाहिलं तर GST 2.0 मध्ये इन्शुरन्सवरचं GST काढणं हे एक मास्टर स्ट्रोक आयडिया होता, कारण हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स हे कधीच लक्झरी नव्हती, तर ही एक नेसेसिटी होती. आणि म्हणूनच म्हणलं जातं की एक साधी सिंपल पॉलिसी देखील मार्केटचं फ्युचर बदलू शकते.